26/11चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला घेऊन एनआयएचं पथक भारतात. तहव्वूर राणाला विशेष विमानानं दिल्लीमध्ये आणलं. पटियाला हाऊसच्या एनआयए कोर्टामध्ये हजेरी करत ताबा मागितला जाणार. भाजप राणा फेस्टिवल साजरा करतंय. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणावर संजय राऊतांचा निशाणा. तर राजकारण न करता तहव्वूर राणाला फाशी द्या, वडेट्टीवारांची मागणी. धनंजय मुंडेंसह गँगची औरंगजेबापेक्षा जास्त क्रूर वृत्ती. माझ्या आईवर दबाव टाकल्यानं तिने आत्महत्या केली. करुणा मुंडेंचे गंभीर आरोप. गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी कुटुंबाची पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार. रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यानं डॉक्टर सुश्रुत घैसास आणि डीन धनंजय केळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी. माणुसकीला कलंक असणारं कुटुंब. गरिबांचं शोषण करणाऱ्यांना साथ देऊ नका. कडक कारवाई झाली पाहिजे. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवार संतापले. माझी निर्दोष मुक्तता करा. वाल्मिक कराडचा कोर्टामध्ये अर्ज. सरकारी वकील उज्ज्वल निकमांकडून वाल्मिक कराडची अचल संपत्ती जप्त करण्याची मागणी. बीड हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 24 एप्रिलला होणार. एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56% वेतन जमा. एसटी महामंडळानं राज्य शासनाकडे 1000 कोटी मागितले. सरकारनं पैसे दिल्यावर कर्मचाऱ्यांचे 100% पगार होणार, सूत्रांची माहिती. मराठीला भाषेचा डावललेल्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल, राज ठाकरेंचा इशारा. सप्तशृंगी गडावर अलोट गर्दीमुळे चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती. मंदिराच्या पायथ्याशी नाल्याचं काम सुरू. रस्त्याची रुंदी कमी झाल्यानं भाविकांमध्ये ढकलाढकली. मंदिर प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापनाची पोलिसांची दमछाक. अजितदादांचे पुत्र जय पवारांच्या साखरपुड्यासाठी फक्त विशेष आमंत्रितांनाच प्रवेश. शरद पवारांसह कुटुंबातील 300 सदस्य आणि जय पवारांच्या जवळच्या 24 मित्रांना आमंत्रण. पुण्याच्या घोटावडे गावातील फार्म हाऊसवर सोहळा.